नमस्कार. आज आपण बनवणार आहे मसालेदार असे छोले आणि सोबतच टम्म अशा फुललेल्या पुऱ्या. तर वेळ न वाया घालवता आपण स्टार्ट करूया आपली रेसिपी. सगळ्यात पहिले मी इथे एक भांडं घेतलंय, त्यामध्ये 1 वाटी काबोली हरभरे घेतलेले आहे आणि हरभरे भिजतील त्याच्या वरतीपर्यंत पाणी टाकायचं आणि 8 तासांसाठी भिजवून घेऊ. 8 तासांनंतर तुम्ही बघू शकता अगदी छान फुललेले आहे, साईज पण डबलनी झालेली आहे. आता आपण हे कुकरमध्ये टाकून हरभऱ्यांच्या वरती पाणी येईल एवढं पाणी घ्यायचं आणि 2 बटाटे सालून घ्यायचे आणि 1 ते 1.5 चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि 8 शिट्ट्या करून घ्यायच्या. बॉईल करून घेऊ चांगले. सोबतच इकडे पुऱ्यांचं पण पीठ भिजवून घ्यायचं. 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे चाळून. चवीनुसार मीठ आणि 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं आणि लागेल तसं पाणी टाकून आपण चपात्यांचं पीठ भिजवतो सेम तसंच पीठ भिजवून घेऊ. जास्त घट्ट किंवा सैल पण नाही करायचं. छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे. आपण 10 ते 15 मिनटं भिजवून देऊ. तोपर्यंत भाजीची तयारी करू. एका मिक्सरच्या भांड्यात इथे मी आलं आणि लसणाची पेस्ट करून घेतली. नंतर 2 मोठे कांदे, कढीपत्ता आणि 1 मोठा टोमॅटो यांची पेस्ट करून घेतली आणि सोबतच हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची, म्हणजे छान असा कलर येतो. इकडे आपले हरभरे पण छान बॉईल झालेले आहे. एकदा चेक करू, परफेक्ट झालेत. आता त्यातले बटाटे साईडला काढून घेऊ आणि भाजीला लगेच फोडणी देऊ. 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलं. कडक तेल तापलं की 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि 2-3 तमालपत्र टाकायची आणि मिक्सरमधलं जे दळलेलं आहे बॅटर ते यात टाकून देऊ. छान अशी फोडणी करून घेऊ. 2 ते 3 मिनटं छान परतवून घ्यायचं लो फ्लेमवरती आणि सोबतच इकडे जे बटाटे आपण उकडवून घेतले होते ते स्मॅश करून घेऊ. स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं 1 ते 1.5 कप. भाजीला छान कन्सिस्टन्सी येते. मसाला पण छान परतला आहे. आता यात 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा तरीची मिरची आणि पाव चमचा हळद टाकायची आणि 3 ते 4 चमचा छोले मसाला टाकून घ्यायचा आणि परत एकदा आपण हे मसाले मिक्स करून घेऊया. 1 ते 2 मिनटं छान परतवून घेऊ आणि थोडंसं पाणी पण टाकायचं, म्हणजे कडेनं छान असं ऑइल सुटेल आणि भाजीला तरी येईल. छान असं ऑइल कडेनं सुटलेलं आहे. आता आपण बॉईल केलेला जो चणा आहे तो यात टाकून देऊ आणि हे जे बटाटे आपण स्मॅश करून घेतले होते ते पण आता यात टाकून द्यायचे. मीठ टाकायचं आणि प्लेट ठेवायची. 5 मिनटं वाफवून घेतलेली आहे. छान छान उकळी पण आलेली आहे. पुन्हा एकदा मिक्स करू. आता यात हातावरती क्रश करून कसुरी मेथी टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा मिक्स करू. भाजीला छान कन्सिस्टन्सी येते ती बटाट्याची आपण जी ग्रेव्ही टाकतो त्याने एक साईड छोले आणि एक साईड रस्सा असा होत नाही. खास टीप आहे ही. आणि थोडंसं बटर टाकलेलं आहे शेवटी मी. पुन्हा एकदा एक उकळी काढून घेऊ. सोबतच मी इकडे ऑइल पण गरम होत ठेवलेलं आहे आणि आपण जशी चपाती लाटतो तशीच एक चपाती लाटून घेऊ. त्यापासून आपण पुऱ्या करणार आहे. छान मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आणि गोलाकार असं शेपचं वाटी किंवा ग्लास घ्यायचा आणि त्याने असे गोलाकार शेप करून घ्यायचे आणि एक दुसरा वे आहे पुऱ्या करायचा. छोटा पोळीचा पोर्शन घ्यायचा पिठाचा आणि छोटीच एक पोळी लाटायची. सोबत भाजीला पण इकडे छान उकळी आलेली आहे. एकदम छान कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता पुऱ्या पण आपण तळून घेऊ. 1 बाय 1 पुऱ्या तळून घ्यायच्या आणि वरतून थोडं तेल टाकायचं, म्हणजे पुऱ्या छान फुलतात. गोल्डन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायच्या. खूप जास्त डार्क कलर नाही करायचा. इथं तुम्ही बघत असाल अगदी छान पुऱ्या आपला फुलता आहे. फक्त आपण मीठ आणि 2-3 चमचे ऑइल टाकलेलं आहे पीठ भिजवताना, तरी एकदम छान पुऱ्या बनत आहे.
आता गरमागरम छोल्याची मसालेदार अशी भाजी आणि सोबतच टम्म अशा छान फुललेल्या पुऱ्या अगदी परफेक्ट झालेल्या आहेत. आणि सोबतच काही सॅलड, बीट, टोमॅटो, कांदा, गाजर आणि मसाल्याची भाजी म्हटल्यानंतर लिंबू तर येणारच. तर झाली ना एकदम ढाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल, घरच्या घरी मसालेदार, चटपटीत, चमचमीत आणि झणझणीत अशी छोल्याची भाजी आणि छान अशा फुललेल्या पुऱ्या. तर घरी नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.